मकर राशी. गूढतेच्या नाजूक पडद्यामागून हळूहळू उलगडणारी ही एकमेची पौर्णिमा. आकाशात पूर्ण तेजाने झळकणारा चंद्र जणू मकर राशीच्या जीवनात एक दिव्य प्रकाश ओततो आहे. पण हा प्रकाश फक्त बाह्य नाही, तो तुमच्या अंतर्मनात खोलवर उतरतो. तुमच्या विचारांना, भावनांना आणि नियतीला हलके स्पर्श करतो. या रात्री काहीतरी विलक्षण घडतं. जणू काळ स्वतः काही क्षणांसाठी थांबतो आणि तुमच्या आयुष्याच्या प्रवासाकडे पाहत एक नवा मार्ग दाखवतो. मकर राशीच्या लोकांसाठी 1 मेची वैशाख पौर्णिमा साधी घटना नाही, ती एक संकेत आहे आतल्या शक्तीला जागं करण्याचा, लपलेल्या संधी उघड करण्याचा आणि आयुष्यातील काही महत्त्वाच्या वळणांचा. आतापर्यंत तुम्ही जे काही अनुभवत आलात, संघर्ष, धैर्य, संयम आणि कधीकधी एकटेपणाची जाणीव, हे सगळं व्यर्थ नव्हतं. या पौर्णिमेच्या दिव्य प्रकाशात त्या प्रत्येक अनुभवाचं महत्त्व तुम्हाला उमगू लागेल. ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत अस्पष्ट वाटत होत्या त्या अचानक स्पष्ट होतील. तुमच्या मनात काही दिवसांपासून चाललेली घालमेल, निर्णय घेण्याची अस्वस्थता आणि भविष्याबद्दलचा संभ्रम, हे सगळं हळूहळू शांत होऊ लागेल. जणू काही तुमच्या अंतर्मनात एक आवाज जागा होतो आहे, जो तुम्हाला योग्य दिशा दाखवतो आहे. हा आवाज म्हणजे तुमचा अंतरंग, तुमची अंतरप्रेरणा, जी आतापर्यंत शांत होती पण आता ती प्रबळ होत चालली आहे. या पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश तुमच्या जीवनातील सत्य उघड करण्याचा प्रयत्न करेल. काही गोष्टी ज्या तुम्ही दुर्लक्षित केल्या होत्या त्या आता समोर येऊ शकतात. पण घाबरण्याची गरज नाही, कारण हे सत्य तुम्हाला दुखावण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत आणि सजग बनवण्यासाठी आहे. मकर राशी ही स्वभावतःच मेहनती, संयमी आणि ध्येयवादी असते. पण कधी कधी तुम्ही स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करता, स्वतःलाच कठोर नियमात बांधून ठेवता. ही पौर्णिमा तुम्हाला सांगते, थोडं थांबा, स्वतःकडे पहा, तुमच्या मनात जे काही चाललं आहे त्याला स्वीकारा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हाच बाहेरचं जग तुमच्यासाठी अधिक सोपं होतं. मकर राशी, या काळात तुम्हाला काही दैवी संकेत मिळू शकतात. कधी एखाद्या स्वप्नाच्या रूपात, कधी एखाद्या अचानक आलेल्या विचाराच्या रूपात, तर कधी एखाद्या अनपेक्षित भेटीतून. हे संकेत दुर्लक्षित करू नका, कारण त्यांच्या मागे तुमचं भविष्य दडलं आहे. काही लोकांसाठी ही पौर्णिमा एक नवा आरंभ ठरू शकते. जुन्या गोष्टी, जुन्या सवयी, जुन्या नाती, ज्या तुमच्यासाठी आता योग्य नाहीत, त्या हळूहळू दूर जाऊ लागतील. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण याच प्रक्रियेमुळे तुमच्या आयुष्यात नव्या आणि सकारात्मक गोष्टींसाठी जागा तयार होईल. या रात्री एक विशेष ऊर्जा तुमच्या भोवती असेल, शांत पण प्रभावी. जर तुम्ही काही क्षण शांत बसून चंद्राकडे पाहिलत तर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येईल. जणू काही सगळं काही योग्य ठिकाणी बसतं आहे, सगळं काही एका अदृश्य योजनेनुसार घडत आहे. ही पौर्णिमा तुम्हाला एक गूढ पण शक्तिशाली संदेश देते. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं एका मोठ्या उद्देशासाठी आहे. म्हणूनच या काळात घाबरू नका, शंका करू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात एक विलक्षण शक्ती आहे जी योग्य वेळ येताच प्रगट होईल. 1 मेची ही पौर्णिमा तुमच्यासाठी केवळ एक रात्र नाही, ती एक सुरुवात आहे नव्या विचारांची, नव्या संधींची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला नव्याने ओळखण्याची. 1 मेच्या पौर्णिमेचा शांत, तेजस्वी प्रकाश मकर राशीच्या जीवनात एक स्थिर आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आहे. ग्रह, तारे आणि नक्षत्रांची हालचाल या काळात तुमच्या बाजूने उभी राहत आहेत आणि जणू काही दीर्घकाळ केलेल्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळू लागते आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी संयम, शिस्त आणि कष्ट यांना बळ देतो, तर चंद्राची ही पूर्ण अवस्था तुमच्या मनाला स्पष्टता आणि स्थैर्य देते. या दोन्ही ऊर्जांचा संगम तुमच्यासाठी एक भक्कम पाया तयार करतो, ज्यावर पुढील यश उभं राहणार आहे. करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने हा काळ हळूहळू पण खात्रीशीर प्रगती दाखवणारा ठरेल. कामात सातत्य ठेवणाऱ्यांना वरिष्ठांची दखल मिळेल. काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते, जी पुढील पदोन्नतीचा मार्ग मोकळा करेल. ज्यांना नोकरी बदलायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही योग्य संधी निर्माण होऊ शकते. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा देणारे ठरतील, कारण ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला योग्य फळ देण्याच्या दिशेने काम करत आहे. पैशांच्या बाबतीत स्थिरताने हळूहळू वाढ दिसून येईल. अचानक मोठा लाभ होण्यापेक्षा नियमित उत्पन्न आणि नियोजन यावर भर दिला जाईल. गुंतवणुकीसाठी हा काळ विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. काहींना एखादा थांबलेला पैसा परत मिळू शकतो किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नक्षत्रांची साथ तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देईल,
त्यामुळे आर्थिक बाबतीत तुम्ही अधिक सुरक्षित वाटाल. लग्न आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ समजूतदारपणा आणि स्थैर्य घेऊन येतो. ज्यांचे विवाह ठरायचे आहेत त्यांच्यासाठी चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांचा पाठिंबा मिळेल आणि योग्य निर्णय घेतल्यास मदत होईल. विवाहित लोकांसाठी नात्यातील समज आणि विश्वास वाढेल. काही दिवसांपासून असलेले छोटे ताणतणाव आता हळूहळू दूर होतील आणि नात्यात एक नवीन शांतता निर्माण होईल. ग्रह, तारे आणि नक्षत्रांचा एकत्रित परिणाम असा आहे की या काळात तुम्हाला घाई न करता पण खात्रीने पुढे जाण्याची शिकवण देतो. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडेल आणि तुम्ही केलेले कष्ट वाया जाणार नाहीत. तुमचं भाग्य या काळात तुमच्या संयमाशी जोडलेलं आहे. जितका संयम तितकं मोठं यश. एकूणच 1 मेची पौर्णिमा मकर राशीसाठी स्थिर, सकारात्मक आणि आशादायक परिवर्तन घेऊन येते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात हळूहळू सुधारणा होईल आणि तुम्हाला जाणवेल की सर्व काही योग्य दिशेने पुढे जात आहे. मकर राशी, तुमच्यासाठी शेवटचा संदेश. पण खरं पाहिलं तर हा शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. 1 मेची पौर्णिमा मकर राशीसाठी जणू एखादं दार उघडते. असं दार ज्यामध्ये तुमचं खरं सामर्थ्य, तुमची खरी ओळख आणि तुमचं नशीब दडलं आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही अनुभवलं, कष्ट, संघर्ष, थांबलेली कामं, अपूर्ण वाटणारी स्वप्न, हे सगळं काहीतरी शिकवण्यासाठी होतं आणि आता या क्षणी ब्रह्मांड जणू तुम्हाला सांगत आहे तुमची वेळ आली आहे. मकर राशीचा स्वभावच असा असतो की तुम्ही कधीच सहज हार मानत नाही. तुम्ही शांतपणे कुणालाही न सांगता आपल्या मार्गावर चालत राहता. पण कधी कधी या प्रवासात तुम्हाला एकटेपण जाणवतं. स्वतःबद्दल शंका येते. मी जे करत आहे ते खरंच योग्य आहे का? हा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा येतो आणि हाच तो क्षण असतो जिथे ही पौर्णिमा तुमच्यासाठी प्रकाश बनून येते. ती तुम्हाला उत्तर देत नाही, पण तुमच्यातच उत्तर शोधण्याची शक्ती देते. या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. कारण तुम्ही ज्या गोष्टींसाठी झगडत आहात त्या सहज मिळणाऱ्या नाहीत. त्या मिळवण्यासाठी धैर्य, संयम आणि सातत्य लागते आणि या तिन्ही गोष्टी तुमच्यातच आहेत. फक्त कधी कधी तुम्ही त्या विसरता. ही पौर्णिमा तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवते. एक मजबूत, ध्येयवादी आणि अढळ व्यक्तिमत्व. तुमच्या आयुष्यात जे काही घडतं आहे त्यामागे एक खोल अर्थ आहे. काही वेळा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत आणि आपण निराश होतो. पण त्या अपयशामध्येही एक शिकवण असते. कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी नव्हती किंवा कदाचित अजून योग्य वेळ आलेली नव्हती. ब्रह्मांडाची एक खास योजना असते जी आपल्या विचारांपेक्षा खूप मोठी असते आणि जेव्हा तुम्ही त्या योजनेवर विश्वास ठेवता तेव्हा आयुष्य अधिक सहज वाटायला लागतं. या पौर्णिमेच्या प्रकाशात तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट दिसतील. कदाचित तुम्हाला जाणवेल की काही लोक, काही सवयी, काही विचार हे आता तुमच्यासाठी योग्य नाहीत आणि त्यांना सोडणं आवश्यक आहे. हे सोडणं सोपं नसतं कारण आपण त्या गोष्टींशी भावनिकरित्या जोडलेले असतो. पण लक्षात ठेवा, जुनं सोडलं तरच नव्याला जागा मिळते. तुमचं मन या काळात खूप संवेदनशील होऊ शकतं. काही गोष्टी तुम्हाला जास्त खोलवर जाणवतील, पण ही संवेदनशीलता तुमची कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. कारण या संवेदनशीलतेमुळे तुम्ही इतरांना समजू शकता, स्वतःला समजू शकता आणि योग्य निर्णय घेऊ शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट, धैर्य. मकर राशीच्या लोकांसाठी धैर्य म्हणजे फक्त अडचणींचा सामना करणं नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आहे. काही वेळा तुम्हाला वाटेल की आता काहीतरी मोठं करायला हवं, पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. ही पौर्णिमा तुम्हाला शिकवते, घाई करू नका, पण थांबूही नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्र, करिअर, पैसा, नातेसंबंध हे सगळं हळूहळू एका संतुलनात येऊ लागेल. तुम्हाला जाणवेल की सगळं काही एकमेकांशी जोडलेलं आहे. जर मन शांत असेल तर काम चांगलं होतं. जर नातं मजबूत असेल तर आत्मविश्वास वाढतो आणि जर आत्मविश्वास असेल तर यश आपोआप येतं. या काळात तुम्हाला काही दैवी संकेत मिळू शकतात. कधी एखादं स्वप्न, कधी एखादी अचानक भेट, कधी एखादा विचार. हे सगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, कारण तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. ग्रह, तारे, नक्षत्र ही फक्त दिशा दाखवतात. चालायचं तुम्हालाच असतं आणि तुम्ही जर ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कधी कधी तुम्हाला वाटेल की मी खूप प्रयत्न करतोय पण परिणाम दिसत नाहीत. पण प्रत्येक प्रयत्नाचं एक बीज असतं आणि ते बीज योग्य वेळ फळ देतं. तुम्ही जे काही करत आहात त्याचं फळ नक्की मिळणार आहे. कदाचित थोडं उशिरा, पण नक्की. मकर राशी, 1 मेची पौर्णिमा तुम्हाला सांगते, तुम्ही जे स्वप्न पाहत आहात ते पूर्ण होण्यासाठीच आहे. फक्त थोडं धैर्य, थोडा संयम आणि भरपूर विश्वास ठेवा. कारण तुमचं आयुष्य आता एका नव्या प्रकाशाकडे वळत आहे. अशा प्रकाशाकडे जिथे यश, समाधान आणि आनंद तुमची वाट पाहत आहेत.